नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 जानेवारी 2024 सकाळी 6ची उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणामधून किती पाणी कमी झालं आहे, याबरोबरच आपलं उजनी धरणातील पाणी आतापर्यंत किती संपलेलं आहे आणि किती दिवसात संपलेलं आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 491.840 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1969.02 दशलक्ष घनमीटर अर्थात 69.53 TMC आणि उपयुक्त पाणी साठा बघितला तर केवळ 166.21 दशलक्ष घनमीटर एवढा राहिलेला आहे. तर TMC मध्ये 5.87 TMC पाणी उपयुक्त साठ्यामध्ये राहिलेलं आहे आणि टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा 1.25% पाणी आजही कमी झालेलं आहे. म्हणजेच आज 10.96% पर्यंत उजनी धरण आलेलं आहे. तर सध्याला बाष्पीभवनाचा वेगही जरा थोडासा वाढलेला आहेच, 4.80 मिलीमीटर एवढा आहे. तर सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 297 क्युसेक्स विसर्ग सध्याला चालू आहे. तर दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बोगद्यामधून 200 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि नदीमध्ये भीमा नदीमध्ये सोलापूर, पंढरपूर आणि मंगळवेढा आदी शहरासह नदीच्या आसपासच्या आजूबाजूच्या गावाच्या पाण्यासाठी 5000 क्युसेकचा विसर्ग गेले 3 दिवस झालं चालू आहे. तर आतापर्यंत उजनी धरणातून पाणी सुटलं किती, साठलं किती आणि आता संपलं किती आणि ते किती दिवसात, याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. खरं तर गेल्या 86 दिवसामध्ये उजनी धरणामधील जवळपास 49.70% म्हणजे जवळपास 50% पाणी 86 दिवसामध्ये संपवलेलं आहे. म्हणजेच 15 ऑक्टोबरला आपला उजनी धरण 60.66% होतं, ते आज 9 जानेवारीला 10.96% आहे. म्हणजेच आतापर्यंत गेल्या 86 दिवसामध्ये उजनी धरण 49.7% पाणी संपलं आहे असं म्हणता येणार नाही. नियोजनाच्या अभावामुळे संपवलेलं आहे. तर हे 60.66% पाणी भरण्यासाठी उजनी धरणाला 120 दिवस म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने लागले होते. म्हणजेच दिवसाला अर्धा टक्केनं वाढणारं पाणी आपण एका दिवसाला 1% पाणी संपवलेलं आहे. म्हणजेच जवळपास निम्म्या दिवसामध्ये आपलं उजनी धरण जवळपास रितं करण्यात आलेलं आहे. उजनी धरण आता मायनसच्या उंबरठ्यावरच आहे खरं तर, कारण आता उजनी धरण मायनसमध्ये येण्यासाठी केवळ 0.840 मीटर म्हणजे 1 मीटर सुद्धा पाणी राहिलेलं नाही. म्हणजे पाऊण मीटर पाणी फक्त मायनसच्या टप्प्यावर आहे आणि तेवढंही पाणी लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्याला अडचणीत जाणार आहेच, हे तर भीषण वास्तव आहे आणि त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी मानसिकता राहिली पाहिजे. शेतकऱ्याची वानवा तर होणारच आहेच, हे फक्त राजकारणामुळे होणार आहे हे नक्की. कारण याचा विचार, शेतकऱ्याचा विचार, पाण्याचा विचार ह्यांनी कोणीही केलेला दिसत नाही. फक्त आपला मतदारसंघ, आपला मतदार कसा खुश होईल याकडे लक्ष देऊन उजनीवर डल्ला मारण्याचं काम गेल्या 2-3 महिन्यामध्ये झालेलं आहे. याचा विचार सर्व शेतकरी बांधवांनी केला पाहिजे, योग्य वेळी केला पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.